नमस्कार, मी मंगेश म्हात्रे BSN मराठीच्या लेटेस्ट अपडेटमधून तुमचं स्वागत करतो। मंगळवार दिनांक 16 जून रोजी सायनमध्ये पांढऱ्या पट्ट्या मारण्यात आला होता। BSN मराठीने ही बातमी दाखवतात मनसेने यावर जोरदार आक्षेप घेतला। त्यानंतर प्रशासनाने खबरदारी म्हणून आज बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास त्या पांढऱ्या पट्ट्यांवर कारंग मारण्यात आला। त्यामुळे होणारं आंदोलन स्थगित करण्यात आलं। सायनमधील प्रीमियर हायस्कूल समोरील चिमन निवास या इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ हे पांढरे पट्टे मारण्यात आले होते। मात्र आता यावरून अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। सार्वजनिक रस्ते सर्वांसाठी असताना अशा प्रकारे रंगोटी करण्याची परवानगी कोणी दिली? वाहतुकीच्या नियमांमध्ये रस्त्यावर वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक रंगाला एक विशिष्ट अर्थ असतो। मग मुंबईच्या रस्त्यांवर या पांढऱ्या पट्ट्या मारण्याची गरज नेमकी का पडली? ज्यांनी या पट्ट्या मारल्या त्यांनी मुंबई महापालिकेकडून परवानगी घेतली होती का? परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी रंगरंगोटी करणं नियमांचं उल्लंघन होत नाही का? आणि जर मुंबईच्या रस्त्याचं विद्रुपीकरण झालं असेल तर त्याची जबाबदारी नेमकी कोण स्वीकारणार? एकीकडे धार्मिक परंपरा तर दुसरीकडे सार्वजनिक जागेचा प्रश्न। यामुळे मुंबईतील हा पांढऱ्या पट्ट्यांचा वाद सध्या चांगलाच चर्चेत आलाय। BSN मराठीसाठी मंगेश म्हात्रे, सायन, मुंबई।